हेलो मिस्टर परांजपे. हॅलो हॅलो नेहाजी, तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. हां मिस्टर परांजपे, एक मिनिट, इथे रेंज नाही आहे. मी फोन स्पीकरवर टाकते. एकच मिनिट. हां बोला मिस्टर परांजपे. नेहाजी, अहो किती किती कौतुक करायचं तुमच्या गुणांचं. कामाला तर तुम्ही पर्टिक्युलर आहातच, वागण्या बोलण्यात तर प्रश्नच नाही. आणि आता आज तुमच्या हातची चव चाखली. अक्षरशः आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली हो. तुम्हाला आवडलं ना, हे महत्वाचं. आवडलं? हो खूप आवडलं सगळंच. काय हो नेहाजी, यात एक छोटीशी पोळी आहे. काही स्पेशल आहे का ती? अरे देवा, तुमच्या डब्यात आली? हो, ती परीने केली आहे. ओ वा 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 वा. तुम्ही दोघी मिळून प्रेमाने जी काही माझी काळजी घेताय ना, आणि जी काही सोय केली आहे ना, ते खरंच भावलं मनाला. असं वाटतं की माझं आपलं कोणीतरी आहे या जगात, ज्यांचा मला आधार आहे. मिस्टर परांजपे, खरं सांगू तर आत्ताच्या या परिस्थितीत तुमचा आम्हाला खूप आधार आहे. खरंच थँक्यू. नेहाजी, परत थँक्यू. काल तुम्हाला बोललो ना. जाऊ दे, मी आता मन लावून शांतपणे जेवतोय. ठीक आहे, आपण संध्याकाळी भेटूयाच. बाय. ठीक आहे. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, 10. आई, सांग ना याचं उत्तर काय, मला येत नाहीये. बाळा, तू पाहतेय ना मी काम करते, मला थोडा वेळ दे. जा बाबा, तू माझ्याकडे लक्ष पण देत नाही. जाऊ दे, नुसतं काम करत असतेस. बाळा, तू बघतेस ना मी काम करते, मला थोडा वेळ दे. असंच काल पण उशिरा आली आणि आज पण उशिरा येणार. मग माझा अभ्यास कोण घेईल? मीच घेईन बाबा, 5 मिनिटं दे मला. नाही, मी नाही थांबणार. मला माहिती तू नुसती कामच करणार आहेस. मी नाही करणार आता अभ्यास. मी नापास झाली तरी चालेल. परी, बाळा असं बोलायचं नाही. मग तू सांग ना या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे. बाळा, हा डबा भरते आणि तुला सांगते. अरे देवा, आता काय झालं? अरे हा टिफिन धुवायचाच राहिला. डबा जड का वाटतोय? अरे देवा, यशनी काल डबा खाल्लाच नाही. यश असं करत नाही. मी दिलेला टिफिन जर चिडला तर नसेल ना तो? कमी खोटं बोलली ते त्याला कळलं असेल. आई, तू हेल्प कर ना मला स्टडी करायला. तू थोडा वेळ बाहेर खेळ, मी आले. ओके, यश आपल्याला या आठवड्यात दुबईला जायला लागणार आहे, कारण तिथले जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना. हा, मी सांगत होतो की दुबईला आपल्याला जायला लागेल पुढच्या आठवड्यात, कारण अरे कामाचं असेल तर घे ना.
कामात असेल तर घेईन मी. तू काय सांगतोयस मला? सतत फोन कट करतोय म्हणजे कामात आहे, कळत नाही? नको बोलूया आता. दुबईला आपल्याला या आठवड्यात जायला लागणार आहे, कारण तिथले जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना आपल्याशी पर्सनली भेटून काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. आणि त्या जर नाही होऊ शकल्या, मीटिंग्स नाही झाली, तर ते डील फिसकटेल. सो आपल्याला जायला लागेल. किती वर्ष काम करतोयस रे इकडे? किती वर्ष काम करतोयस? तुला माहित नाही आजोबांना थंड ज्यूस चालत नाही? आउट. काय चाललंय तुझं? तू का चिडचिड करतोयस विनाकारण लोकांवर? लोकांना एकदा सांगून कळत का नाही? अरे यश, 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 अरे काय झालं याला? अचानक असं उठून गेला? बसा तुम्ही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं याला अचानक? हे उठून गेलाय, पण हे सगळं अचानक नाहीये. मग? अचानक नाही म्हणजे हे सगळं साचलंय. साचलंय? काय साचलंय? काय साचलंय नाही जग्गू, काय काय साचलंय. काय काय साचलंय? राग, इग्नोरन्स, खोटेपणा. तू आता मला सरळ सरळ काय सांगितलं नाहीस ना? पुढचे 8 दिवस मी तुला जग्गू म्हणून देणार, लक्षात ठेव. अरे तुम्ही का एवढे इम्पेशंट होताय? आय एम सॉरी, माझ्यावर नका चिडू. झालंय असं, डबेवाली त्याच्याशी खोटं बोलते. डबेवाली खोटं बोलते? का? का? आता चांगली टीम असूनही इंडियन क्रिकेट टीम का हारते आणि मुली खोटं का बोलतात? त्याचं काय उत्तर देणार आपण? तू म्हणतो ते बरोबर आहे, मग पण ती खोटं बोलते हे नक्की का? म्हणजे आम्ही मूर्ख? तसं नाही म्हणत रे, गैरसमज नको व्हायला म्हणून म्हटलं. इस बार खबर पक्की आहे जग्गू, ती खोटं बोलतीये. अरे जी मुलगी ऑफिस मधला घोटाळा इतके प्रामाणिकपणे सांगते, ती खोटं बोलल्यास मला नाही वाटत. हा, कारण यावेळेस घोटाळा ऑफिसचा नाहीये, दिलाच आहे. म्हणून तर राजकुमार रुसलाय. म्हणजे अहो काय झालं, ती याच्याशी खोटं बोलतीये. आता मी त्याला म्हणलं ती खोटं बोलतीये, तुला त्रास होतोय. याचा अर्थ तुझ्या मनात तिच्याविषयी काहीतरी आहे ना, मग बोलून टाक ना. अरे परक्या माणसाचं वागणं कोणी असं इतकं मनावर घेतं का? तू म्हणतो तर बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट इतकी लाईटली घेऊ नकोस. तुला माहिती आहे, हे असं खोटं बघून जर त्याला फसवलं कोणी, तर त्याचे परिणाम काय होतात बघितले आपण. म्हणूनच मी त्याला काय म्हणलं की तुझ्या मनात जे आहे ते बोल ना तू आधी स्वतःहून. काय होईल, जरा बरं वाटेल तुला. नाही बोलणार तू. माझ्या नातवाला मी चांगला ओळखतो. खूप दिवसांनी असा हसत खेळत बघितला मी त्याला. पुन्हा तो कोशात जाता कामा नये. तू राहा बाबा सोबत त्याच्या. हो पण तुम्ही काय एवढे सिरियस होताय? रिलॅक्स, काही झालेलं नाहीये. तुम्ही नका काळजी करू. चला मी निघतो, तुम्ही वेळेवर खाऊन घ्या. अरे तू खाऊन जा ना. कसं खाणार मी आता? का? एरवी मला तुम्ही काय म्हणता त्याची मी कोण आहे? बिन लग्नाची बायको. मग आमचे आहो जेवले नाही तर मी कसा खाणार? चला मी येतो. जा जा पड. मी माझ्या नातवाला चांगला ओळखतो. आत्ता या दुःखातून कसा बसा बाहेर पडलाय तो. पण जर परत त्याला कोणी प्रेमात दुखावलं तर बाहेर पडणं मुश्किल आहे त्याच्या दृष्टीने.